खूप महत्वाचं काम. काकू युवराजला जमणार नाहीये, मला माहितीये. आत्ता आलं की नाही सत्य बाहेर? फील्डचं काम आहे काकू, त्याला एक्सपिरियन्स लागतो. आपण एखादी मोठी जबाबदारी युवराजला दिली, त्यांनी प्रेशर घेतलं, त्याच्या कॉन्फिडन्सवर परिणाम झाला तर आपण काय करणार आहोत? म्हणून मी केदारला तयार आहे जबाबदारी घ्यायला. आता माझ्यावर विश्वास दाखवण्याची कोणी तयारी दाखवत नसेल तर त्याला मी नाही काय करू शकत. ताई घेऊ द्यायला ही जबाबदारी नाही, मी खरंच सांगतोय. पाण्यात पडल्याशिवाय पोहता येत नाही असं म्हणतात ना, तसं जबाबदारी पडल्याशिवाय शिकता येणार नाही. आणि त्याची इच्छा आहे ना, करतो हे. अरे बघताय काय, डॉक्टरांना फोन करा, बोलवा, इमर्जन्सी आहे. हे ताप डोक्यात गेला याच्या. काय रे, आर यू ओके? नाही, आज माझ्या बाजूने बोललास ना म्हणून म्हटलं. युवराज ओके आहेस ना? पूर्ण विचार करूनच बोलतोय. तुझी इच्छा आहे ना, मग ही स्टोरी तू कव्हर कर. ताई मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. युवराज, आर यू शुअर तू ह्याच्यासाठी रेडी आहेस? अगं माझी आई बोलली तिच्यावर विश्वास नाही ठेवलास. ऍटलीस्ट आता तुझा लाडका भाऊ बोलतोय त्याच्यावर तरी विश्वास ठेव ना प्लीज. रेडी आहे मी. ओके फाईन, इफ यू इन्सिस्ट तू ही स्टोरी करू शकतोस. वा, छान. चांगली सुबुद्धी दिली तुला देवाने. आता साखर ठेवायला हवी. हा, मग काय करतेस आता, एवढ्या चांगल्या मनाने ती देते ना जबाबदारी, ते कशाला? चांगलंच बोलतेय पण. तू थांब, मी आले. हा, जेन्युइन प्रेम तुझं कसं आहे माझ्यावर, अगदी तसं. तू बोल ना कोणती स्टोरी कव्हर करायची. पोलिसांच्या आधी मीच इन्व्हेस्टिगेशन करतो, सगळा रिपोर्ट आपल्या चॅनलवर टेलिकास्ट करतो. तू सांग फक्त कोणती स्टोरी आहे. 2-3 दिवसापूर्वी एक रेव पार्टी घडली होती, त्याची स्टोरी करायची. रेव पार्टी? हो, रेव पार्टी. तुला माहिती नाही का? आय एम शुअर त्याला माहिती असेल. मला माहिती आहे ना रेव पार्टी बद्दल. आता न्यूज पण होती ती. मग मला माहिती आहे त्या रेव पार्टी बद्दल. आय नो. म्हणजे युवराज, तू नक्की करशील? तुला जमणार आहे? ऑफकोर्स. माझ्या ताईने माझ्यावर एवढी मोठी जबाबदारी दिली आहे तर मी करेन हे. डोंट वरी, मी करेन सगळं नीट. डोंट वरी. व्हेरी गुड. हे बघ, तुला हवी ती इन्फॉर्मेशन तू केदारकडनं घे. ऑल द व्हेरी बेस्ट. ओके, आलेच. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. मस्त कर. हा,